चेंबूर. चेंबूर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा बालेकिल्ला. आणि ह्याच बालेकिल्ल्यात पीएल लोखंडे मार्गावरील अजंठा कॉलनीमधील चंद्रमणी मित्रमंडळ, क्रांतिदूत मित्रमंडळ आणि बालबोध मित्रमंडळ यांच्या कार्यकर्तृत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन 1977 साली भीमटोला प्रबोधन मंचचा जन्म झाला आणि भीमयुगाच्या वाटेवर कार्याची सुरुवात झाली. 1982 साली उभं राहिलं एक भव्य प्रतीक. महानगरपालिकेच्या 3 मजली इमारतीवरील ते तैलचित्र. ते केवळ एक चित्र नव्हतं, ती आमची प्रेरणा होती, ती आमची ओळख होती आणि बाबासाहेबांच्या अनुयायांचा अभिमान होता. दशकपूर्तीच्या निमित्तानं शांतिदूत वाचनालय सुरू करण्यात आलं. पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लेझिम पथकाची स्थापना झाली. तसेच शतकपूर्ती जयंतीनिमित्त भव्य फटाक्यांच्या आतषबाजीची सुरुवात करण्यात आली. 80च्या दशकात कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक बनून आपली जबाबदारी पार पाडली. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शालेय साहित्याचं वाटप. मंडळाच्या या प्रवासात अनेक चित्रकारांनी आपली कला सादर केली. 2014 साली प्रभाकर कांबळे यांनी साकारलेलं ते अप्रतिम तैलचित्र, ज्यामुळे मंडळाची ओळख जागतिक स्तरावर पोहोचली. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. पण 2023 साली ते तैलचित्र उतरवण्यात आलं. तो क्षण अत्यंत वेदनादायी होता. पण नवतरुणांनी एकत्र येत मंचाला डिजिटल स्वरूपात पुन्हा उभं केलं. इतक्या वर्षांची परंपरा आजही तितक्या जल्लोषात सुरू आहे. आज मंडळ 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे आणि एकच स्वप्न, पुन्हा एकदा ते तैलचित्र त्याच दिमाखात उभं राहील.